जागतिक आदिवासी दिनाचा आनंद साजरा होत असतानाच गडचिरोलीत दुःखाचं सावट पसरलं। अनुदानित आदिवासी आश्रमशाळेच्या वसतिगृहात काळीच पिळवटून टाकणारी घटना घडली आहे। मध्यरात्री गाढ झोपेत असतानाच 6 विद्यार्थिनींना सापाने दंश केला। 3 विद्यार्थिनींचा यामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला। ही धक्कादायक घटना नेमकी कशी घडली जाणून घेऊ। गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यातील जपतलाई येथील अनुदानित आश्रमशाळेत ही घटना घडली आहे। मिळालेल्या माहितीनुसार 9 तारखेला मध्यरात्री 2च्या सुमारास ही घटना घडली। वसतिगृहात विद्यार्थिनींना झोपण्यासाठी पुरेसे बेड उपलब्ध नव्हते, त्यामुळे काही विद्यार्थी जमिनीवरच झोपल्या। वसतिगृहातील खोलीत यावेळी साप शिरला। एकाच लाईनमध्ये झोपलेल्या 6 विद्यार्थिनींना या विषारी सापाने दंश केला। काही काळातच किंकाळ्यांचे आवाज वसतिगृहात ऐकू येऊ लागले। विद्यार्थिनींना तातडीनं उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र उपचारादरम्यानच 3 विद्यार्थिनींचा मृत्यू झाला। मृत विद्यार्थिनींमध्ये सुष्मिता मंडल वय 14 वर्ष, दीपिका लकडा वय 12 वर्ष, अनु कोरेटी वय 8 वर्ष या विद्यार्थिनींचा समावेश आहे। बाकी विद्यार्थिनींवर उपचार सुरू आहेत। दरम्यान विद्यार्थिनींना रुग्णालयात दाखल केलं तेव्हा डॉक्टरांनी नेमकी काय माहिती दिली होती तेही ऐका। दिनांक 10/8/2026 ला अंदाजे 5-5:30च्या दरम्यान RH धानोऱ्यावरनं 3 मुली आणि 15 मुली ह्या अत्यवस्थ परिस्थितीत आणल्या गेल्या। एका मुलीला अति गंभीर असल्यामुळे तिला व्हेंटिलेटरवर घेण्यात आले लगेच, आणि दुसरी जी आहे तिच्यावर पण ट्रीटमेंट सुरू केलेलं आहे। लक्षणानुसार आपण त्यांना सर्पदंशाचं शक्यता एक जाणवत आहे, त्याच्यानुसार ट्रीटमेंट सुरू केलेलं आहे। अजून एक मुलगी पण भरती आहे। असे तिघी भरती केलेल्या आहेत आणि 15 जणींना ऑब्झर्वेशनसाठी ठेवण्यात आलेलं आहे। दरम्यान या घटनेनंतर अनुदानित आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। वसतिगृहांची स्वच्छता, सुरक्षा व्यवस्था आणि सर्प प्रतिबंधक उपाययोजनांची सर्व आश्रमशाळांमध्ये तपासणी आणि चौकशी करण्यात यावी अशी मागणी नागरिक आणि पालकांकडून जोर धरू लागली आहे। जपतलाई येथील घटनेची सखोल चौकशी करण्यात येणार असून संस्थेच्या पातळीवर कुठेही दुर्लक्ष आणि हलगर्जीपणा आढळल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल अशी भूमिका जिल्हा प्रशासनाकडून घेण्यात आली आहे। दरम्यान आदिवासी दिनाचा आनंद साजरा होत असतानाच ही घटना घडल्यामुळं परिसरात दुःख व्यक्त केलं जात आहे। तुम्हाला या घडलेल्या घटनेवर काय वाटतं? तुमची मतं कमेंटमध्ये सांगा। लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका।